नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय साम टीव्ही. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग बातमी. परभणीच्या पाथरी इथं वाळू माफियांची दहशत पाहायला मिळते. वाळू माफिया आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय तसंच तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये ही झटापट झाल्याचा एक व्हिडिओ आता समोर येतोय. टिप्परचा पाठलाग केला असताना हा राडा झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. वाळू माफियांच्या या दहशतीमुळे जिल्ह्यामध्ये मात्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय. परभणीमध्ये कशा पद्धतीने सध्या वाळू माफियांची दहशत पसरलेली आहे. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांच्याकडे. राजेश, आपण पाहतोय परभणीमध्ये वाळू माफियांची दहशत पसरली आहे. नेमकं पोलीस प्रशासन काय करतंय? परभणी जिल्ह्यामध्ये एकही धक्का हा अधिकृत सुटलेला नाही. सर्व गोदावरी काठावरचे पूर्ण गाव हे रात्रीच्या वेळेस वाळू उपसा करतात. आधी या वाळू माफियाची एवढी हिंमत झाली की दिवसा सुद्धा हे वाळू माफिया ट्रॅक्टर असो किंवा मोठ्या टिप्पर असो, ह्या टिप्परनं सर्रासपणे वाळू उपसा करत आहेत. सर्व छोट्या मार्गाने ही जी घटना ही 19 तारखेची घटना असून पाथरी आणि पोखर्णी या मार्गावर घडलेली आहे. की उपविभागीय अधिकाऱ्याच्या गाडीमध्ये 2 कर्मचारी हे तिकडे निघाले असतात. त्यांना एक टिप्पर दिसला वाळू भरलेला. त्या टिप्परचा त्यांनी पाठलाग केला, पण टिप्पर चालक हा थांबत नव्हता म्हणून आणि भरधाव वेगाने निघत होता. तर त्याच्या मागे सिलेक्ट पद्धतीने पाठलाग करून टिप्परला पकडण्यात आले. गाडी समोर लावण्यात आली. जशी गाडी समोर लावण्यात आली तर तेव्हा तो वाळू माफियाचा जो मेन आहे त्यानं उतरून त्या 2 कर्मचारीची धक्काबुक्की केली आणि गाडीतून तांबी काढत मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. या प्रकरणी पाथरी पोलीस स्टेशन मध्ये महादू नवले आणि अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून. धन्यवाद राजेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर कशा पद्धतीने वाळू माफियांची ही दहशत सुरू आहे हे आपण पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. परभणीच्या पाथरी मधील ही घटना आहे आणि हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. आणि वाळू माफियांच्या या दहशतीमुळे जिल्ह्यामध्ये मात्र सध्या भीतीचं वातावरण पसरलंय.